YouTubeवरती ट्रॅव्हलिंगचे बरेच व्हिडिओ आहेत सुरुवातीच्या काळामध्ये. मागील काही काळामध्ये मात्र मुलाखती, वेगवेगळ्या विषयांवरचे संवाद याचेच एपिसोड भरपूर झाले. काही ना काही कारणांमुळे ट्रॅव्हलिंगला भ्रमंतीला बाहेर पडता आलं नाही. परंतु आता पाऊस पडला आणि पुन्हा भ्रमंतीला आता बाहेर पडलो आहे. आजची पहिली पिकनिक, पहिली ट्रिप विथ फॅमिली. आम्ही सगळेजण आहोत, मुलांचे मित्र मैत्रिणी, मी, माझी बायको, सगळेजण. आणि अर्थात निघालो आहे माळशेज घाटाच्या दिशेने. परंतु फक्त माळशेज घाटच नाही तर आणखीन बरंच काही या ब्लॉगमध्ये तुम्हाला खेळ चालू असतो. अधूनमधून धुकं येत राहतं, सगळं अदृश्य होतं आणि मग परत जोरदार वारा आला की ते धुकं अदृश्य होतं आणि सगळा डोंगर आणि सगळे असंख्य धबधबे, रांगेत वाहणारे, खाली कोसळणाऱ्या पाण्याचे प्रपात, सगळे असे नयनरम्य आणि सुंदर दृश्य दिसतं अधूनमधून. आणि सगळं हिरवगार. पावसाळ्यातला माळशेज म्हणूनच अतिशय अवर्णनीय आणि सुंदर असतो. ही मजा आहे माळशेज घाटाची. म्हणजे याच्यापूर्वीसुद्धा अभिव्यक्तीवरती माळशेज घाट आणि या संपूर्ण परिसराचे 2 व्लॉग आहेत. परंतु ही सुंदरता आणि हे धबधबे याची मजा दुसऱ्या घाटांमध्ये मिळत नाही. बाकीच्या घाटांमध्ये महाराष्ट्रातल्या फिरताना आपल्याला दिसतं कुठेतरी 2-3 धबधबे असतात. ते एखादा मोठा असतो, बाकी छोटे असतात. माळशेज घाटांमध्ये अशा प्रकारच्या धबधब्यांची रांग आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रवाह खाली कोसळत असतात. आणि आता हे फार सुरक्षित केलेलं आहे. पूर्वी तरी असुरक्षित होतं, आता हे रेलिंग केलेले आहेत. सगळ्या येणाऱ्या पर्यटकांना या पाण्याचा, धबधब्यांचा आनंद घेण्याच्या दृष्टीनं सगळी व्यवस्था सुरक्षितपणे केलेली आहे. आणि त्यामुळे मनमुरादपणे आणि निर्धास्तपणे या सगळ्याचा आनंद घेता येतो. माळशेज घाट का सगळ्यांना आवडतो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अशा प्रकारचे असंख्य धबधबे आहेत. काय म्हणता येईल, क्लायमॅक्स आपण म्हणतो ना चित्रपटाचा वगैरे, तसा आहे हा परिसर किंवा हे जे ठिकाण आहे. सर्व बाजूनी, तिन्ही बाजूनी खूप
मध्ये महाराजांना विरोध केलेला आहे, महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केलेला आहे, महाराजांवरती परकीय आक्रमण झाली मिर्झा राजांसारखी औरंगजेबाच्या वतीने, त्यावेळेला महाराजांचा पराभव व्हावा यासाठी ज्यांनी होम हवनाने यज्ञ केले, महाराजांविषयी नेहमी ज्यांनी वाईट चिंतलं, त्यांच्या वंशज आजच्या काळामधले त्यांनी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज समजावून सांगण्याची काय गरज आहे? हे वाईट आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या गडकिल्ल्यांच्या मोहिमा राबवून किंवा छत्रपती संभाजीराजांची सकाळ संध्याकाळ भोंग्यांवरनं लाऊडस्पीकरवरनं आरत्या करून आपण त्यांच्या विचारांचा वारसा जोपासत नाही. त्यांच्या विचारांचा वारसा आपण कसा जोपासायचा त्यासाठी आपल्याला गोविंद पानसरे, इंद्रजित सावंत किंवा जयसिंगराव पवार हे वाचायला पाहिजेत. कोणी स्वतःचं नाव बहुजनांना भुलवण्यासाठी स्वतःचं नाव बदलून एखादा गुरुजी बनून आपल्याला काही सांगतोय महाराजांचं विपर्यास करून, हे आपण समजून कधी घेणार? काय गरज आहे आपल्याला अशा लोकांनी इतिहास सांगण्याची? ही उद्वेगजनक सगळी परिस्थिती आहे.